नमस्कार मित्रांनो, प्रवास सह्याद्रीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आज नवीन प्रवासाला चाललो आहे. राजमाचिया आणि श्रीवर्धन किल्ल्याच्या सफारीवर. इथून निघून आणि तिथून मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. इकडे आहे ना करत जाणार. कल्याण ते कर्जत पर्यंतचा ट्रेनचा हा लगबगीचा प्रवास पूर्ण झाला. त्याच्यानंतर कर्जतच्या मार्केटमध्ये फेरफटका मारावा म्हणून आम्ही जीप आणि टॅक्सी पुढचा प्रवास होईल याची विचारपूस करण्यासाठी बाजारपेठेतून शिरलो. हा प्रवास करत असताना वेगवेगळी माणसं, वेगवेगळे चेहरे भेटले आणि फायनली विचारपूस करून टॅक्सी भेटली आणि निवांतपणे टॅक्सीत बसलो. जर्नीची पुढील प्रवासाची गंमत तर खरी आता सुरू झाली. टॅक्सीत बसलो आणि वेगळी माणसं, वेगळे रस्ते भेटले. खडबडीच्या रस्त्याने काही तासाभरात आम्ही कोंडवडी गावाजवळ पोहोचलो. कोंडवडी गावातून बाहेर पडलो आणि ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास अनेक गावं, अनेक नद्या आणि सह्याद्रीचं वेगळं रूप पाहण्यात सुरुवात झाली. हा वाटेल लागणारा शेवटचा गाव कुंभरवाडी, तो आपल्या दिमागात सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेला आणि तिथून कोंढाणे लेण्याकडे जाण्याचा मार्ग. चला जस्ट आपण कोंढाला काय वाट लागते तिथं आपण कोंढाणे लेणीकडे जाणारा मार्ग भेटला. फायनली आपल्या ट्रेकला सुरुवात होणार होती याची मनाला चाव लागली की सह्याद्रीचं नवं रूप पाहता निहाळता ऊन असो तरी पण आम्ही चढायला सुरुवात केली. वाटेला लागणारी कोंढाणे लेणी खूप वर्षापूर्वीची, हजारो वर्ष उठून गेली तरी पण ती आपल्या दिमागात उभी आहे. वाटेला लागणारे झाडे, रस्ते, वेगवेगळ्या वाटा ह्या न्याहाळत आम्ही
कोणाने लेणीकडे जाण्याचा मार्ग धरला. फायनली आम्ही कोंढाणे लेणीजवळ पोहोचलो आणि लेणीच्या दिशेने चालू लागलो. लेणीच्या आत अंदाजे 9 मीटर उंचीचे चैतन्यगृह येते आणि पिंपळपानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात. या कमानीभोवती दर्शविले भिंतीवरती मोठे कोरीवकाम केले आहे. चैतन्यकार, गवास, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळे, नृत्य कलाकार आदीचे शिल्प येथे कोरलेले दिसते. या पटातील काही नृत्यकारांच्या हाती धनुष्यबाण आदी आयुधे आणि या शिल्पावर वस्त्रप्रामाण्य अलंकारही आणि तत्कालीन वेगळी वेशभूषाही उठून दिसते. दोन्ही बाजूस असलेल्या या शिल्पपटाखाली दोन्हीकडे यक्षाची भव्य शिल्प कोरलेली असावी, परंतु ती आता भग्न अवस्थेत आहेत. या भग्न यक्षाच्या डाव्या खांद्यावर प्राचीन ब्राह्मी लिपी लेख हा आढळून येतो. याच लेणीच्या उजव्या बाजूस पडित अवस्थेत काही कोरीवकाम आपल्याला दिसून येते. तुम्ही पाहू शकता इथे पाण्याचं मोठं टाक आहे. ते काय कारणास्तव माती खाली दडून गेलंय, पण तरी पण शुद्ध पिण्याजोग पाणी आहे. पण ते एवढंच त्यात पाल्यापाचोळा पडलेला आहे, कचरा. हुसूर घाटाच्या पायथ्याकडून प्राचीन काळी डागबैरीच्या परिसरातून
पावसाळ्यात बौद्ध भिक्षूंच्या वर्षवासकडे जात येत असे. व्यापारी मार्गावर विश्रांतीची ऐतिहासिक जागा म्हणजे कोंढाणे लेणी. सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये कोरलेल्या ह्या लेणीपर्यंत जाणारी दगडमातीची वाट, पाण्याची ओढ आणि हिरवाईने नटलेला आजूबाजूचा परिसर अनुभवायचा असेल तर पावसाळ्यात भेट देणे कधीही चांगलं. कोंढाणे लेण्यात एक चैतन्यगृह, 7 विहार आणि 2 गुहा आहेत. विहारांच्या व्हरांड्याच्या छतावर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात. कलते खांब, झुकत्या भिंती आणि खोदकामात असलेला अर्ध उठावाचा वापर येथे दिसतो. या गृहास आधार म्हणून मूळ दगडातील 27 स्तंभ येथे कोरलेले होते. अत्यंत प्रमाणबद्ध असलेले अष्टकोनी खांब इतिहासाच्या आक्रमकांच्या हल्ल्यात तोडले गेलेले दिसून येतात. चैतन्यगृहाच्या मध्यभागी 10 फूट व्यासाचा स्तूप आणि या स्तूपाचा विध्वस्त झालेला आपल्याला दिसून येतो. इथं असलेल्या शिलालेखपैकी धम्मलिपी असलेल्या बोर्ड ते अक्षर आजही माहितीच्या स्वरूपात इथे उपलब्ध आहेत. गजपुस्ताकृती छत असलेल्या या चैतन्यगृहात छताला अर्धवर्तुळाकार लाकडी वासे बसवलेले आहेत. कालेभाजे येथील लेण्यालय असे वासे आपणास दिसून येतात. तर कोंढाणे लेण्यात एक चैतन्यगृह, 7 विहार आणि 2 गुहा आहेत. विहाराच्या व्हरांड्याच्या छतावर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली आपल्याला दिसून येतात. आता ह्या लेणीला जवळजवळ 2200 वर्ष झाली. 2200 वर्ष झाली. लेण्या बनवण्याचं कारण म्हणजे ध्यान साधण्यासाठी बनवले जागा आहे. त्या सगळा पूर्ण लेण्या म्हणलं तर एकदम शांत. शांत ठिकाणी. तशी पहिले बौद्ध भिक्षू लोक इथे अशी साधना करायचे. जे तुम्हाला असं तो राऊंड दिसतो त्याला चैत्यगृह म्हणतात. पहिला राऊंड तुम्हाला बघितला असेल. त्याच्यामध्ये असं गोल आतमध्ये आहे ते स्तूप आहे, बुद्धी स्तूप. तिथे बसून ध्यान साधना करायचे पहिले साधू लोक होते तशी. आणि त्याच्यानंतर ते वरचं तुम्हाला दिसतं ते विहार आहे.
त्याला विहार म्हणतात. विहार म्हणजे राहण्याची जागा, आतमध्ये एक एक माणूस झोपू शकतो अशी ती जागा आहे त्याची. तर ते त्याला विहार म्हणतात. आणि त्याच्यानंतर जे इकडचं जागा आहे ती तुटलंय सगळं, पण ते संपूर्ण त्या कुंडापर्यंत पूर्ण ते विहारच, पूर्ण त्या राहण्याच्या जागा होत्या. हां, आणि त्या राहायचे म्हणजे फक्त 4 महिने पावसाळ्यामध्ये, कारण का ती लोक ध्यान साधना करायची तर जंगलामध्ये करायची, बरोबर आहे का नाही, गावात कधीच करत नव्हते. मग जंगलात राहायचे. मग पावसाळी कसे काय राहणार किंवा काय, तर पावसाळे इथं राहायचे आतमध्ये 4 महिने. आणि मग पाऊस संपत आला किंवा संपला की ती परत त्यांचा प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्षू लोक त्यांचा जो प्रसार करण्यासाठी पुढे पुढे जात राहिले. ते महाराष्ट्रामध्ये पूर्ण 1200 लेणी आहेत. त्याच्यामधले 2 नंबरची लेणी आपली लेणी आहे, कोंढाणा लेणी. एक नंबर लेणी आहे ती लोणावळ्याला भाजे लेणी, कारला भाजी. पण भाजे लेणी पहिली आणि ही 2 नंबर लेणी. मग इथून ते आता त्यात तशी एक शिलालेख आहे, तुम्ही बघितलं ना, ती 100 माहिती आहे, 100 पुतळा आहे थोडासा तुम्हाला तुटलेला आहे. त्याच्या बाजूला ते तशी लिवलंय माहिती का, ती लिपी आहे, काय तर नाव आहे. लिपी लिहिली ती पाली भाषा धम्मलिपी म्हणतात. तिथे खाली पण तुम्हाला बोर्डावर. आता तो कनस अंतवासीना बलकेन कथन असं ते नाव आहे. म्हणजे कन नावाचा कोणतरी शिष्य राजा होता किंवा कोणतरी मोठा व्यक्ती होता, त्याचा शिष्य होता बलक. तर या बलकने लेण्या कोरल्यात असा त्याचा अर्थ होतो. असं लेणी पाहून झाली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, ते म्हणजे श्रीवर्धन आणि राजमाचीकडे जाणारी वाट धरली. वाटेत येणारी घनदाट झुडपे आणि ऊन झेलत आम्ही राजमाचीच्या पायथ्यालगत जाऊन पोहोचलो. तिथून तासाभराचा प्रवास आटोपून आम्ही उदेवाडी गावाजवळ पोहोचलो. तर गावाच्या आमच्या साईडला पाण्याचं टाका आहे. गावकऱ्यांना विचारलं की हे पाणी कुठून आलं. त्यांनी सांगितलं की हे गडावरचं पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी, गार पाणी पिलं आणि गावाकडे जाणारा रस्ता धरला. किल्ल्याचा पहिला भाग म्हणजे मनोरंजन. उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या ह्या बालकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जाऊन पोहोचतो. हा तुम्ही पाहू शकता, हा उदेवाडी गाव. तिथून आपण थोड्या उंचीवर आलोय. हा सगळा परिसर तुम्ही पाहू शकता. हा दिसतो तो श्रीवर्धन आणि हा राजमाचीकडे जाणारा मार्ग. तिथे आम्ही आता चाललोय. किल्ल्याचा काही भाग चढल्यानंतर इथे कातळात कोरलेल्या पायऱ्यासुद्धा लागलेल्या आहेत की इथून प्रवास सुरू होतो पुढचा वरच्या साईडला जाण्याचा.
किल्ल्याच्या 2 दरवाजे असून दोन्ही दरवाजे समोरील तटबंदीमुळे लगेच दिसून येत नाही. मनोरंजनाच्या माध्यमात छत असलेला एक वास्तविक मोठा तलाव, काही इमारतीचे अवशेष आहेत, 2-4 पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे व 3-4 मोठे बुरुज सतत राहत आहेत. किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारावर प्रवेश करताना आपल्याला दोन्ही बाजून तटबंदी आणि नगरखाने दिसून येतात. प्रवेश करतात किल्ल्याच्या ते स्वरूप एकदम डोळ्यात भरून जाते. पडकी अवस्था असलेले, छत नसलेलं ते वास्तू आपल्याला मन मोहून जाते. अखेर राजमातीच्या छतावर टॉप भागावर दाखवतात. संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या मनमोहक चित्रे आम्ही रेखाटायला सुरुवात केली. थोडी फोटोग्राफी केली आणि थंडी लागू नये म्हणून शेकोटी पेटवली आणि त्याच्यानंतर आम्ही सामान आवरायला सुरुवात केली. त्यानंतर सगळ्यांची लगबग झाली, ती म्हणजे टेंट बांधण्याला सगळ्यांची मदत, योग्य नियोजन आणि सगळ्यांची दिवसभराची धाकधूक, दिवसभरात झेललेले ऊन, तहान याची कुठेतरी विश्रांती